हॅलो गुड इव्हिनिंग. कसं सगळे? मी मस्त मजेत. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते कारण की काही व्हिडिओ बनवण्यासाठी काही कारण नव्हतं माझ्याकडे. कसं आहे, कारण तर पाहिजे ना व्हिडिओ बनवण्यासाठी, म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही. तर खूप दिवसांनी भेटते आपण. हा बघा आपला टोकियो. याला प्रॉब्लेम आला होता थोडासा, तर ते प्रॉब्लेम मी सॉल्व केला आहे. खर्च घातला आहे मी ढेगान, त्याला 9-10 हजार रुपये सपिलेत. आणि ते काय प्रॉब्लेम होता ते मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पाहत राहा. आणि ह्याच्या पहिला व्हिडिओ मी बनवला होता प्रॉब्लेमचा, तर मी ते व्हिडिओ टाकणार नाही. पहिला हा व्हिडिओ सोडणार, मग ती व्हिडिओ टाकणार. कारण की त्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं रागात बोललो आहे कंपनीबद्दल. कंपनीला खूप काही बोललो आहे मी. तर म्हणून मी हा व्हिडिओ पहिला टाकणार आहे आणि मग ती व्हिडिओ नंतर टाकेन. तर दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तर मित्रांनो, हा बघा आपला टोकियो. सांगा कसा दिसते. आत्ताच याला वॉश करून घेतलो घरी आणि स्वच्छ पुसून वगैरे. मग आता म्हटलं व्हिडिओ बनवायचा आहे, म्हटलं वॉश करून घेऊया आणि मग येऊया म्हटलं शूटसाठी. तर तुम्हाला दाखवतो किलोमीटर किती झालेला आहे. हे बघा 26,126 झालेला आहे. आणि ह्याचा पहिला हॉलचा आवाज ऐका. रॉकर आणि हॉल याचा आवाज ऐका, किती स्मूथ आहे. आता ऐकला. आता मी एक व्हिडिओ टाकीन त्यामध्ये रॉकरचा आणि ह्याचा हॉलचा आवाज ऐका कसा येतोय. आता माझं किलोमीटर झालेलं आहे बघा 25,877 झालेला आहे. आणि तुम्हाला मी आवाज ऐकतो. आवाज कधी सांगा मला कुठला आवाज आहे तो. तर मित्रांनो सांगा आपला टोकियो कसा दिसते धुतल्यावर. एकदम लुक जबरदस्त आलेला आहे. कसा दिसायला लुक चांगलाच आहे R15चा, त्यामुळे काय विषयच नाही. आणि काय झालं ते विषय, माझा आता 26,000 किलोमीटर पूर्ण झालेला आहे. आणि 26,000ला माझा रॉकर आणि कॅम्पशाफ्ट गेलता. माझा कॅम्पशाफ्टमध्ये काय आमचं माहीत नाही. रॉकर माझं गेलतं, तर मी रॉकर सगळं चेंज करून घेतली. तुम्हाला बिल पण दाखवेन मी. तर हे बघा गाईज, इतका काय मला खर्च आलेला आहे. हे बिल बघा 9,718 इतका काय मला खर्च आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी पॉज करून बघा काय काय चेंज केले मी. आणि हे सगळं ऑनर ओळखीचे असल्यामुळे ना, हे सगळं मला डिस्काउंट वगैरे भेटून मला इतकंसं बिल आलेलं आहे. ॲक्च्युली मला खर्च आलता 14-15 हजार रुपये. आणि मी तिथे ते ऑनर आहेत ना, त्यांची ओळख असल्यामुळे मला थोडंसं डिस्काउंट वगैरे भेटून मला इतकं काही बिल बसलेलं आहे. 9,718 काही असं बिल आलेलं आहे. नाहीतर मला 14-15 हजार रुपये मला काटी लागली असती. तर मित्रांनो तुम्ही बघितलं माझं किलोमीटर किती झालेलं आहे. 26,000, फक्त 26,000 किलोमीटर झाले. आणि 26,000 किलोमीटरलाच माझं रॉकर आणि कॅम्पशाफ्ट म्हणजे रॉकर वगैरे माझा गेला होता. आता मी आवाज ऐकला कसा आवाज येतो खुळखुळ्यागत. तर असा काय आवाज येत होता. तर मी कंपनीत गेलो आणि कंपनीत मी दाखवलं. तर कंपनीवाले म्हणतात की माझी एक ऑइल बदली चुकल्या म्हणे, असं त्यांनी म्हणतात. म्हणजे कोण? यामावाले, यामा कंपनी, शोरूम नाही. इतकं सांगू इच्छितो की माझी कुठली सर्व्हिस चुकलेली नाही. सगळं काय माझं ओके आहे. तुमच्या सिस्टमला चेक करा आणि बघा काय माझं चुकलं असेल तर मग तुम्ही सांगा की माझं चुकले. तर त्यांनी म्हणतात की माझी सर्व्हिस चुकल्या म्हणून माझी गाडी वॉरंटीमध्ये रॉकर चेंज होत नाही, असं त्यांनी मला बोललं. तर मी स्वतःचा पैसे घालून खर्च करून मी ते रॉकर चेंज केलं त्याचं. आणि मला खर्च आला आहे 9,000 ते 10,000 रुपये. तर असा काय विषय आहे. आणि मला इथंच काही सांगायचं होतं, लय मोठा व्हिडिओ बनवायचा नाही आहे. तर गाईज बघा तुम्हाला कसं वाटते. तुम्ही जर R15 जर घेणार असाल तर तुम्ही विचार करून घ्या. कारण R15ला खूप खर्च आहे. खूप खर्च म्हणजे असं काय तर प्रॉब्लेम निघाला तर तुम्हाला खूप लुटलं जाईल, इतकं सांगेन. आणि मी त्या व्हिडिओमध्ये खूप काही बोललो यामा कंपनीला, म्हणून मी ते व्हिडिओ नंतर टाकणार आहे. तर हा पहिला व्हिडिओ येईल आणि मग ते व्हिडिओ नंतर नेईल. आणि गाईज व्हिडिओ क्वालिटी पण सांगा कशी येत्या. कारण की नवीन फोन घेतला आहे मी Nord 5
OnePlus Nord 5 घेतलेला आहे 8 दिवसापूर्वी. तर काय सांगा व्हिडिओ पण कसा म्हणजे व्हिडिओ क्वालिटी कशी सांगा 1080p 60 fps हा मी रेकॉर्डिंग करतोय. आणि व्हिडिओ कसा आहे ते सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओची क्वालिटी कशी आहे. तर आपला काय व्हिडिओ एंड करूया. तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. असं एक व्हिडिओ घेऊन परत भेटू. तोपर्यंत बाय बाय.